जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचं मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केली नसेल तर फॉलो करून द्या. आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज से तेरा किस्सा खत्म और मेरी कहानी शुरू। तर मित्रांनो, जस्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला बिटमार्क शिकबेट असे दोन प्रेसेस दिलेले आहेत. ते जस्ट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला एक PNG आणि एक ब्लिंक इफेक्ट ॲड करून दिलेले आहे. ते हाईड आहे ते अनहाईड करा. बघू शकता काय अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तुम्ही स्वतः देखील फोटो यूज करू शकता. फोटो ॲड केल्यानंतर लास्टपर्यंत घ्या. ह्याला मॉन ट्रान्सफर जाऊन पूर्ण स्क्रीनवर घ्या आणि याला 5.20 पाशी येऊन एकदा स्प्लिट करा आणि दोन्ही जे पार्ट होतील त्याला दोन्ही सॉन्गच्या वरती घ्या स्प्लिट केलेले आणि याला पूर्णपणे स्टार्टिंग लिहून प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करा. पूर्णपणे लास्टला घ्या. त्याला पण थ्रोटवरती क्लिक फिल कंपोजिशन एरिया करा. कलर अँड फिल्मवर ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खाली व्हाईट वरती. बघू शकता काय अशा प्रकारे दिसून याला व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे लास्टला घ्या आणि याला PNG आणि याला PNGच्या खाली घ्यायचं आहे. सिम्पली बघू शकता काय अशा प्रकारे दिसून जाईल. PNGला पण लास्टपर्यंत घ्यायचं आहे आणि याला पण 5.20 पाशी येऊन एकदा स्प्लिट करायचं आहे. बघू शकता काय अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली प्लस आयकॉनवरती क्लिक करून अजून एक शेप ॲड करून ह्याला पूर्णपणे लास्टला घ्या. थ्रोटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. नाही फिल स्ट्रेन टू फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ठेवा आणि स्ट्रोकचा कलर व्हाईट करा आणि कलर अँड फिलमध्ये जाऊन इथं नन ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून बघू शकता काय अशी बॉर्डर क्रिएट होऊन जाईल. सिम्पली मित्रांनो बॅक यायचा आहे. शिक इफेक्ट प्रेसेटमधला 1 नंबरचा इथनं इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या आणि फर्स्ट PNG म्हणजे पहिल्या फोटोला आणि त्याच्यावर जो आपण स्प्लिट केलेला पहिला PNG आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता काय अशा प्रकारचे दिसून जाईल. सिम्पली बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला सेकंड इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्याच्या नंतर बघू शकता इथं फोटोला म्हणजे सेकंड फोटोला म्हणजे पहिला फोटो झाला तर दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सिम्पली बॅक यायचा आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला पूर्णपणे लास्टचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला यायचं आहे. बिटमार्क प्रेसेटला आल्याच्या नंतर पूर्णपणे ह्याला सेकंड फोटोच्या वरती जो PNG आहे त्याला सिम्पली हा पेस्ट करायचा आहे. बघू शकता काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर बघू शकता मित्रांनो व्यवस्थित इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता ह्याच्या व्हिडिओवर तुम्ही इंस्टा देखील यूट्यूबचे सिम्बॉल घाला. जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायच्या. व्हिडिओची रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.